माझी आजी म्हणायची, निसर्ग ना आपल्याला उघड्या डोळ्याने अनुभवता आला पाहिजे. सगळंच आपण फोटोतून नाही अनुभवू शकत. आणि याच वाक्यातील जादू शोधायला, निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवायला कोकणातील निमुळत्या वाटा शोधत आजूबाजूला घनदाट हिरवाईचा आल्हाददायक अनुभव घेत आम्ही पोहोचलो मुरुडमधील गारवा होमस्टेला. हे ठिकाण अगदी निसर्गाच्या कुशीत उभं आहे. जणू निसर्गाचा एक अविभाज्य भागच बनून गेलेलं. इथली नीरव शांतता तुमच्या थकलेल्या मनाला प्रफुल्लित करते. प्रशस्त रूम्स आणि सहजपणे निसर्गात सामावलेलं इथलं बांधकाम. इथला प्रत्येक कोपरा निसर्गाची आठवण करून देतो. दिवसभराच्या असंख्य अडचणी, कामाचे व्याप यातून मनाला रिफ्रेशमेंट मिळेल अशी एखादी जागा आपल्याला प्रत्येकालाच हवी असते. गारवा होमस्टेच्या प्रत्येक खोलीत हे आहे. अगदी येथील बाथरूम्स देखील स्वच्छता आणि हायजीनच्या उच्चतम निकषांवर बनवलेली आहेत, जिथे पाहुण्यांना आरामदायक आणि ताजेतवाने वाटावे असा अनुभव येतो. आजी म्हणायची, निसर्गातील ऊर्जा आपल्याला अधिक उत्साही बनवते. इथल्या मोकळ्या जागेत, होमस्टेच्या आवारात आपल्याला ते स्वातंत्र्य मिळतं. सोबतीला कोकणातील ते लज्जतदार जेवण, शाकाहारी मांसाहारी अगदी आपल्याला हवं त्यापेक्षा भारी, ज्याची चव आजीच्या मसाल्यांची आठवण करून देते. इथे आल्यावर क्षणभरासाठी सगळं विसरून फक्त त्या शांततेचा आणि निसर्गाचा अनुभव घेत बसावंसं वाटतं. इथली हवा तुम्हाला क्षणात खवळलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये अभेद्यपणे उभ्या असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सामर्थ्याची कहाणी सांगते, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या पद्मदुर्गाच्या पराक्रमाची गाथा सांगते. इथे आल्यावर कॅमेऱ्यात साठवण्यापेक्षा मनात साठवण्यासारख्या आठवणी तयार होतात. आजीच्या त्या वाक्याचा आविष्कार इथे प्रत्येक गोष्टीत भरभरून आनंद देतो. निव्वळ फिरण्यापेक्षा समाधान आणि आनंद अनुभवण्यातला गारवा मनाला कसा ताजातवाना करतो हे जाणून घ्यायचं असेल तर जिथे सतत येतच राहावं असं ठिकाण म्हणजे गारवा होमस्टे.